मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. केडगाव प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पत्रकार योगेश गुंड यांची सर्वानुमते निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी अनिल हिवाळे, सचिवपदी मुरलीधर तांबडे, सहसचिवपदी शुभम पाचरणे, खजिनदारपदी अमित मन्यार, सहखजिनदारपदी ओंकार देशपांडे आणि कार्याध्यक्षपदी अशोक तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. केडगाव प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष बबनराव मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस क्लबची वार्षिक सभा 28 डिसेंबरला केडगावमध्ये पार पडली आहे. यावेळी सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर केली गेली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करून पत्रकारितेतील मूल्ये, नीतिमत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं आवाहन मेहत्रे यांनी केलंय. प्रेस क्लबच्या माध्यमातून केडगाव परिसरातील प्रश्न, विकास कामे, सामाजिक उपक्रम आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी नूतन कार्यकारिणीवर आहे, असंही सांगितलं गेलंय. केडगाव प्रेस कार्यकारिणीची आज बैठक होऊन या बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे. या कारणीमध्ये आमचे अध्यक्ष योगेश गुंड यांची निवड झाली असून यामध्ये माझी सचिवपदी निवड झाली आहे. आगामी कालखंडात केडगाव प्रेस क्लबच्या सदस्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याची ग्वाही आम्ही सगळे देण्यात येत आहे. ही जे मोठं आणि वाढत जाणारं उपनगर आहे, या केडगावसाठी स्वतंत्र पत्रकारांची संघटना असली पाहिजे असा विचार पुढे आला आणि 25 वर्षापूर्वी म्हणजे सन 2000 मध्ये केडगाव प्रेस असोसिएशन नावानं पत्रकार संघटना सुरू केली. त्यावेळेस ज्येष्ठ जे पत्रकार आहेत, रामदास मोहनकर असतील, रवींद्र देशपांडे, बबनराव मेहत्रे, भूषण देशमुख, नितीन देशमुख, मिलिंद बेंडाळे यासारखे विविध वर्तमानपत्रामध्ये, मीडियामध्ये काम करणारे पत्रकार एकत्र आले आणि त्यांनी ही पत्रकार संघटना चालू केली. त्याच्या माध्यमातून केडगावमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक महोत्सव असतील, नवरात्र महोत्सव असतील आणि पत्रकारांसाठी वेगवेगळे उपक्रम असतील, अशा अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून केडगाव पत्रकार संघटना राबवित आहे. आज केडगाव पत्रकार संघटनेची जी वार्षिक कार्यकारिणी मीटिंग झाली, त्याच्यामध्ये जे आमचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, रवींद्र देशपांडे असतील, माझे मावळते अध्यक्ष बबनराव मेहत्रे असतील, समीर मनियार असतील, नितीन देशमुख असतील, या सर्व आणि सर्व पत्रकार संघटनेतील सर्व जे सन्मान्य सदस्य आहेत, यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि या 25-26च्या कार्यकारिणीसाठी मला जे अध्यक्ष बनवण्याचा मला संधी दिली, याबद्दल मी या सर्वांचं आभार मानतो आणि वर्षभरात पत्रकारांसाठी वेगवेगळे उपक्रम करणार असल्याचं मी जाहीर करतो. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक भूषण देशमुख, रामदास नेहुलकर, रवींद्र देशपांडे, समीर मन्यार, नितीन देशमुख, मिलिंद बेंडाळे, अरुण नवथर, जयंत कुलकर्णी, संजय गाडीलकर, रामदास बेंद्रे, गोरख शिंदे, विक्रम लोखंडे, नरेश रासकर, नागेश सोनवणे, विजय मुळे, प्रवीण सुरबसे, ओंकार देशपांडे, दिगंबर खेत्रे, अनवर मन्यार, सिद्धार्थ दीक्षित, गणेश उनवणे, जीवन म्हस्के, सचिन जगताप, विजय गोबरे, तुषार मरकड, गणेश सोनवणे, संजय कपिले यांसह मान्यवर आणि पत्रकार मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.